येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना 1960-62च्या टायमाला ज्यावेळेस मराठवाड्यात कुठंच काही उद्योगधंदे नव्हते त्यावेळेसच्या अशा सभासदांनी 1,000 रुपयाचे शेअर्स घेऊन कारखाना उभा केला। ज्यावेळेस 1 एकर जमिनीचा भाव 200-250 रुपये एकर होता त्यावेळेसच्या सभासदांनी हजार रुपये देऊन शेअर्स घेतले आणि 2012 पासून इथल्या राजकीय सगळ्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून बंद पडलेला कारखाना पुन्हा सगळ्यांनी मिळून तेरणा बचाव समिती स्थापन करून पुन्हा एकदा हा कारखाना चालू केला आणि तेरणा बचाव संघर्ष समितीच्या सभासदाच्या एका आंदोलनामुळं ह्या जिल्ह्यातल्या 2 सहकारी संस्था जगल्या। तेरणा साखर कारखाना चालू झाला की जी कारखाना 10-12 वर्ष बंद असल्यामुळं ह्या भागातल्या शेतकऱ्याला 3032 भाव असताना 1600-1700 ऊस घालावा लागत होता। ती कारखाना बंद झाल्याला चालू झाल्यामुळं 3032 रुपयेपर्यंतचा या 2-3 वर्षाखाली ऊसाचा भाव गेला। प्लस जी जिल्हा मध्यवर्ती बँक डग बघायला आलती जिचं लायसन रद्द व्हायला होतं तेरणा कारखान्याकडून वसुली होत असल्यामुळं त्या कारखान्याचं लायसन राहिलं आणि ते DCC बँक सुधारली। आज तीच DCC बँक ज्या कारखान्यामुळं सुधारली त्याच कारखान्याची आमच्या सभासदाच्या मालकीची 100-125 एकर जमीन एखाद्या बिल्डरला इकायच्या हालचाली त्यांनी चालू केल्या। 27 एप्रिल 2026ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी ठराव घेतला। 10 संचालक उपस्थित असताना 8 संचालकांनी त्यांना संमती दिली आणि एखाद्या बिल्डरच्या घशात ही तेरण्याच्या सभासदाच्या मालकीची जमीन घालण्याचा DCC बँक कुठील डाव करीत आहे ती डाव हाणून पाडण्यासाठी आज ढोके आणि परिसरातील सभासदाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की तेरणेच्या सभासदाच्या मालकीची जमीन कुठल्याही बिल्डरला कुणालाही आम्ही 1 इंचसुद्धा विकू देणार नाहीत। त्या 100-125 एकरमध्ये वाटलंच तर तुम्ही सौर पॅनल ज्याला महाराष्ट्र शासन एकरी 50,000 रुपये वार्षिक भाडं देते 100-150 एकरमध्ये तुम्ही सौर पॅनल करा, पवन ऊर्जा करा, कुठल्याही शासकीय योजनेला भाडे तत्वावर द्या जेणेकरून जिल्हा मध्यवर्ती बँकेला वर्षाला 70-80 लाख रुपये उत्पन्न होईल। आमची आडमोठी भूमिका नाही, आम्ही विकू देणार नाहीत, पण तुम्ही शासनाला भाडे तत्वावर दिला तर आमची थोडंफार आम्ही मागं सरकू। आज कलेक्टर साहेबाला विनंती केली की आपण DCC बँकेला अवगत करावं की तेरणेचा सभासद 1 इंच ही जमीन विकू देणार नाही। काय म्हणले जिल्हाधिकारी, काय म्हणले? जिल्हाधिकारी साहेबांनी एकदम पॉझिटिव्ह आमचा विषय समजून घेतला आणि DCC बँकेवर याबाबत चर्चा करून आम्ही सांगतो म्हणले। तरीही जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या बाबतीत जर या पुढचा काय निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर तेरणेचा सभासद ही सभासदाची ताकद अख्ख्या मराठवाड्याला महाराष्ट्राला माहिती आहे। तेरणेचा सभासद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकाही संचालकाला जिल्ह्यात लोकशाही मार्गाने फिरू देणार नाही आणि 1 इंचही त्यांना जमीन विकू देणार नाहीत। आम्ही इथून पुढचा लढा त्यांनी जर पुढे प्रक्रिया केली तर लोकशाही मार्गाने तीव्र पद्धतीने तेरणेचा सभासद लढन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।